माननीय मुख्यमंत्री यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावावरती मी इथे बोलण्यासाठी उभा राहिला आहे। मागच्या 2.5 वर्षात आपल्या समोर उभा असताना आपण जे न्यायदानाचं काम केलं त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे। खास करून जेव्हा वरती आपले वाद चालू होते दोन पक्षांचे, त्याच्यामध्ये आपली भूमिका जी नॉन बायस्ड होती त्याचं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे। पण मला सर्वात कौतुक याचं वाटतं की आपण तिथे दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात देखील पेच पडलेला निर्णय आहे की त्याच्यातनं ते मार्गच काढू शकले नाहीत। त्यामुळे आपल्या न्यायदानाचं कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि आपली नेमणूक आता नवीन 10th शेड्यूल इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये झालेली आहे। ही गोष्ट खरी आहे की 10th शेड्यूल मध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, नाही तर पक्ष टिकणारच नाहीत। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या संख्येवरती बरेच जण बोलले, बरेच जण जे काय बोलले ते मला कौतुक वाटतंय। देवेंद्रजी फडणवीसांचं 2014 ते 2019 नंतर जे काय अदला बदल झाले, पण कधी त्यांच्या वागण्यात 2014 साली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कधीही कुठेही बडेजावपणा नव्हता। एक प्रकारची सगळ्यांना सांभाळून घेण्याची त्यांची सवय होती आणि ती सवय म्हणूनच ते आज बोलले की विरोधी पक्षाशी संवाद साधायला हवा। मी कायम बाहेर म्हणत आलोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलेपणा होता, पण आजकाल बघायला मिळतो तो द्वेष। मुख्यमंत्री महोदय, आपल्या तोंडातनं हा शब्द जेव्हा येतो की संवाद साधायला हवा, तेव्हा आपण सभागृहाचे नेते आहात, हा सभागृहाचा शब्द आहे असं मी मानतो। विरोधी पक्षाची संख्या किती आहे फार काय डोक्यावर मनावर घेण्यासारखं नाही आहे। संख्या कमी असताना छगन भुजबळ साहेबांनी काय केलंय उभ्या महाराष्ट्राने बघितले, बाजूलाच बसलेत। त्यामुळे संख्येवरती बोलून मुद्दामून चिमटे काढायचे त्याच्याने काय फरक पडणार नाही। पण निदान अध्यक्ष पदाचं आपण जेव्हा सन्मान करण्याकरता, त्यांचं अभिनंदन करण्याकरता उभे आहोत, कमीत कमी त्याचं भान राखून तरी भाषण करायला पाहिजे होती। अध्यक्ष महोदय, आपला सन्मान राहिला बाजूला आणि दुसरा इतिहासच मागे पुढे येत होता। तेव्हा आम्ही मनापासून आपलं अभिनंदन करतो। शिरसाट साहेब बसा बसा बसा। हे विश्वप्रवक्त्यांच्या खालीच आहेत अध्यक्ष महोदय, म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो। आणि आपण मागच्या 2.5 वर्षात जी परंपरा पाळली तीच परंपरा याच्या पुढे कायम ठेवाल। आणि आपल्या दालनात आल्यावरती चांगली कॉफी आणि ताजमधले केक हे अजूनही आम्हाला मिळतील आणि ज्या हसऱ्या चेहऱ्याने आपण इथे बसता त्याच हसऱ्याने तिथे बसून आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि संख्येवर न जाता छगन भुजबळांचं उदाहरण आम्ही पारू एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।